Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to revise 2.1 that is try again. आज आपली सेकंड युनिट मधली फर्स्ट पोएम जी आहे ट्राय अगेन त्याची आपण रिव्हिजन पाहणार आहोत. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ द वॉर्मिंग अप पार्ट. ट्राय अगेन. आता ट्राय अगेन ही जी काही पोएम आहे ती कशावरती आहे? ट्राय अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. आता कोणतीही वस्तू असेल किंवा कोणतीही यश असेल ते कोणतंही यश किंवा कोणतीही गोष्ट कोणतीही वस्तू आपल्याला सहजासहजी मिळते का? नाही. प्रत्येक कष्ट कोणतीही यश मिळवण्यासाठी कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला यश हे मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट हे करावेच लागतात. बरोबर की नाही? एनीथिंग वी कॅनॉट गेट सिम्पली. वी हॅव टू डू एफर्ट्स. we have to try and then only we get success. बरोबर की नाही? आपल्याला खूप सारे प्रयत्न करावे लागतात किंवा वारंवार प्रयत्न करावे लागतात त्याच वेळेस आपल्याला यश हे मिळत असतं. मग दिस पोएम इज अबाउट दॅट ओनली की तुम्हाला जर का यश मिळत नसेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, यश हे नक्कीच मिळतं. अशा प्रकारे. नाउ इन द वॉर्मिंग अप फर्स्ट फॉर्म ग्रुप ऑफ 6 each. Everyone from the group should share and experience a situation where at first he or she experienced failure but after continuous effort achieved success. आता इथं काय करायचं आहे तुमच्या ज्यावेळेस आता हे आपल्याला ऑनलाईन क्लासेसमध्ये पॉसिबल नाही तर हे काय आहे तर तुम्हाला ग्रुप करायचे क्लासरूममध्ये आणि त्यानंतर तुमचे डिस्कशन करायचं की अशा कोणत्या सडन मुवमेंट्स होत्या की त्यावेळी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागले आणि वारंवार तुम्हाला अपयशच मिळत होतं पण एका पॉइंटला तुम्हाला सक्सेस मिळालं. जसं की आपण फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो की एक्झामच्या बाबतीत काही मुलांचं असं होतं की पहिला पेपर ज्यावेळेस देतात पहिल्या एक्झामचा त्यावेळेस खूप कमी मार्क्स पडतात, नंतर दुसऱ्या एक्झामच्या वेळेस सुद्धा कमी मार्क्स पडतात. मग पुन्हा पुन्हा वारंवार प्रयत्न करतात, ते चांगला अभ्यास करतात, चांगली प्रगती करत जातात आणि ॲट द लास्ट फायनल एक्झामला त्यांना चांगले मार्क्स पडतात. बरोबर? म्हणजे हे काय होतं की यश हे कधीच त्यांना सहजासहजी मिळालं का? पहिल्या एक्झामपासून ते लास्ट एक्झामपर्यंतचा जो काही टप्पा होता त्या टप्प्यात त्यांनी काय केलं? सतत प्रयत्न केले. जर का पहिल्या टप्प्यात जर इफ इन द फर्स्ट चान्स यू विल गेट फेल्युअर अँड दॅट टाइम यू विल गेट डिप्रेस्ड. जर का तुम्हाला पहिल्या चान्समध्ये जर का अपयश मिळालं आणि तिथं तुम्ही खचून गेलात, डिप्रेशनमध्ये आलात आणि प्रयत्नच केले नाहीत तर तुम्हाला दुसरा चान्ससुद्धा मिळणार नाही आणि दुसऱ्या चान्समध्ये चांगले मार्क्स किंवा चांगलं यश देखील मिळणार नाही. बरोबर की नाही? म्हणजेच पहिल्या अपयशानं कधीही खचून जायचं नाही. एक मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. बरोबर की नाही? ज्यावेळेस आपल्याला अपयश हे मिळत असतं त्यावेळेस आपण यशाकडे जाण्याच्या पायऱ्यावरती चढत असतो. अशा प्रकारे. सेकंड, डिसाइड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन अ ग्रुप इज इट रिमार्केबल. फिल फ्लो चार्ट विथ द स्टेप्स आर टेकन फॉर सक्सेस. म्हणजे यशासाठी जाणाऱ्या पायऱ्यांसाठी आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स घेतो, यश मिळवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करतो ते इथं फ्लो चार्टच्या मदतीने लिहायचं. आता हे प्रत्येकाचं वेगळं असणार आहे, हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. प्रत्येकाला यश हे वेगळ्या पोझिशनवरती वेगळ्या स्टेप्सवरती मिळतं. त्यामुळं इथं तुम्हाला यश मिळवताना कोणत्या कोणत्या स्टेप्स कोणत्या पायऱ्या चढाव्या लागतात ते लिहायचे. सेकंड, see the images, rearrange and write the proper line numbers for each from this given below. आता खाली काही बघा ब्लॉक्स दिलेले आहेत. That blocks is showing that one spider is walking from that block. आता खाली काही ब्लॉक दिले आहेत त्या ब्लॉकवरती प्रत्येक ब्लॉकवरती असं दाखवलंय की एक स्पायडर जो आहे तो स्पायडरवरती चढत आहे. इन द फर्स्ट ब्लॉक ही क्लाइंब. पहिल्या ब्लॉकमध्ये तो थोडासा चढला, दुसऱ्या ब्लॉकमध्ये तो खाली आहे थोडासा आला, तिसऱ्या ब्लॉकमध्ये तो पुन्हा थोडासा वरती गेला, चौथ्या ब्लॉकमध्ये पुन्हा तो खाली आला, पाचव्या ब्लॉकमध्ये तो अगदी वरपर्यंत गेला आणि सहाव्या ब्लॉकमध्ये रीच ॲट द टॉप. ही रीच ॲट द टॉप आणि शेवटच्या ब्लॉकमध्ये दिसतंय की तो अगदी टॉपला पोहोचला. म्हणजेच काय थोडक्यात की पहिल्यांदा तो चढला त्यावेळेस तो खाली थोडासा पडला, ही फेल डाऊन. First he climbed up little, then in second time again he fell down, then again he climbed up, fourth time again he fell down, then again he climbed up, but he never stopped trying. पण त्यानं चढणं सोडलं का? आता बाबा पहिल्यांदा पडला, then he thought that I will not climb up now I have fall down.
तो असा विचार केला का त्या स्पायडरने की आता मी पडलोय, आता मी काय परत चढणार नाही. म्हणजेच याचाच अर्थ काय की जर का पहिल्यांदा अपयश मिळालं तर त्या अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करायचे, यश हे नक्कीच मिळतं. Now it is a story like the spider climbed again a little higher, yet it did not give up and climbed higher and higher. It slipped and fell down. The spider began to climb a wall. Finally it reached the top. It fell down the second time. आता हे जे खाली 6 सेंटेन्सेस दिलेले आहेत ते 6 सेंटेन्सची जे काही सिक्वेन्स आहे तो मिक्सअप झालेला आहे. तर दॅट सेंटेन्सेस यू हॅव टू अरेंज विथ अ सिक्वेन्स लाईक हिअर. जसं चित्रामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे त्या सिक्वेन्सप्रमाणे खाली दिलेले 6 सेंटेन्सेस तुम्हाला सिक्वेन्सने लावायचे आहेत. अँड द मॉरल इज कीप ऑन ट्राईंग, नेवर स्टॉप ट्राईंग. म्हणजे प्रयत्न करत राहा, प्रयत्न करणं सोडू नका. यू विल गेट अ सक्सेस. कीप ऑन ट्राईंग, नेवर स्टॉप ट्राईंग अँड यू विल गेट अ सक्सेस. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करणं सोडू नका, तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार, असा याचा मॉरल आहे. नाव लेट वी स्टार्ट द रिवाइज ऑफ ट्राय अगेन. टीच अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. म्हणजेच काय तर थोडक्यात तुम्ही एक लेसन लक्षात घ्या. टीच अ लेसन दॅट यू हॅव टू try again and again. At first chance if you will not get a success you have to try it again. पहिल्या चान्स मध्ये तुम्हाला यश मिळेलच असं नाही, त्यामुळे तुम्ही प्रयत्न सतत करत राहा. Then your courage should appear for if you will preserve. तुम्ही त्याच्यासाठी तुमचं धैर्य एकवटलं पाहिजे. If you have courage then you have to try again and again. जर का तुमच्याकडे धैर्य असेल तरच तुम्ही, धैर्य असेल, कोणती जिद्द असेल, चिकाटी असेल तरच तुम्ही वारंवार प्रयत्न करू शकता. इफ यू नॉट हॅव एनी काइंड ऑफ करेज और इफ यू नॉट हॅव एनी काइंड ऑफ पेशन्स, जर का तुमच्याकडे पेशन्स नसतील, करेज नसेल तर तुम्ही प्रयत्न करू शकणार नाही. मग तुम्ही पहिल्या अपयशातच खचून जाणार. तर कधीही तसं करायचं नाही. आपण पेशन्स ठेवायचे, धैर्य ठेवायचं, करेज ठेवायचं आणि तरच आपण, जर का पहिल्यांदा अपयश मिळालं दुसऱ्यांदा ट्राय करायचं, दुसऱ्यांदा अपयश मिळालं पुन्हा ट्राय करायचं. ॲट वन पॉईंट यू विल गेट सक्सेस. एका पॉईंटवरती तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार. यू विल कॉन्क्युअर, नेवर फिअर, ट्राय अगेन. कधीही पहिल्या अपयश मिळालं म्हणून कधीही घाबरायचं नाही. यू शुड नॉट फिअर अबाउट युअर अनसक्सेस. तुम्हाला जे अनसक्सेस मिळाले आहे, अपयश मिळाले त्याच्याबद्दल घाबरून नाही जायचं, तर पुन्हा प्रयत्न करायचे. यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन. यू हॅव टू फाइंड आउट वाय यू हॅव गेट अ अनसक्सेस. तुम्हाला हे फाइंड आउट केलं पाहिजे की तुम्हाला हे अपयश मिळालं तर ते का मिळालं, आणि पुन्हा ज्यावेळेस तुम्ही सेकंड टाइम ट्राय कराल त्यावेळेस त्या झालेल्या चुका तुम्ही न करता व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार. If you would at last prevail, try again. If we strive, 'tis no disgrace. Thought we do not win the race. म्हणजे जर का तुम्हाला अपयश मिळाले, if you will get a unsuccess at first time, you should not think that I will not get success only, now I will give up. तुम्ही कधीही प्रयत्न करणं सोडायचं नाही. असं नाही विचार करायचं की मला यश नाही मिळालं मग मला कधीच यश मिळू शकणार नाही, मी आता प्रयत्नच करणार नाही, असा विचार बिलकुलही करायचा नाही. यू शुड नॉट नेवर गिव्ह अप. यू हॅव टू कीप ऑन ट्राईंग अगेन अँड अगेन. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. नाव इफ यू आर ट्राईंग समथिंग टू डू बट दॅट टास्क इज हार्ड, देन यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन. एनिथिंग यू कॅनॉट गेट इझिली. म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही जे काही प्रयत्न करताय, ज्यासाठी प्रयत्न करताय, हे प्रयत्न करताना तुमच्या जर लक्षात आलं की तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे ती खूप अवघड आहे तर तुम्हाला अर्थातच जास्त कष्ट करावे लागणार. परंतु ती गोष्ट अवघड आहे मग मला ती मिळणारच नाही असा विचार नाही करायचा. इफ युअर अचिव्हमेंट इज हार्डर देन यू हॅव टू ट्राय हार्डर. जर का तुमचं यश जे काही मिळवायचं आहे ते जर का अवघड असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न, कष्ट देखील अवघडच करावे लागतात. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. तुमचं येणारा वेळ तुम्हाला त्याचं तुम्ही केलेल्या
तुम्ही जे काही प्रयत्न केलेले असतात त्या प्रयत्नांचं, तुम्ही केलेल्या कष्टांचं, वॉट एव्हर द ट्राईंग यू हॅव डन, वॉट एव्हर द तुम्ही जे काही कष्ट केलेले असतात, तुम्ही जे काही प्रयत्न केलेले असतात त्याचं रिवॉर्ड, त्याचं गिफ्ट कोण देत असतं? टाईम, म्हणजे येणारी वेळ तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ हे नक्कीच देत असतं. कष्टाचं फळ देणार म्हणजे काय करणार? तुम्ही जे काही प्रयत्न केलेले असतात ते प्रयत्न तुमचे यशस्वी ठरतात आणि तुम्हाला यश मिळतं, म्हणजेच तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला रिवॉर्ड तुम्हाला मिळतं. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, वाय विथ पेशन्स मे नॉट यू, ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. म्हणजे जर का तुम्हाला कोणतंही यश मिळवायचं असेल, इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन, 2 थिंग्स you have in your that is patience and courage as well. म्हणजे तुम्हाला जर का सक्सेस मिळवायचा असेल, यश मिळवायचं असेल तर 2 गोष्टी तुमच्यात असल्या पाहिजेत, पेशन्स आणि करेज. तुमच्यामध्ये धैर्य असलं पाहिजे, तुमच्यामध्ये पेशन्स असले पाहिजेत. अँड ॲज वेल ॲज विथ दॅट यू हॅव टू बी अ कॉन्फिडंट पर्सन. तुम्हाला तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स असला पाहिजे, तुम्हाला तुमच्याबद्दल खात्री असली पाहिजे की मी हे करणारच, अशा प्रकारची. सो इफ यू हॅव द कॉन्फिडन्स, courage and patience, then you will get definitely the success in your hand when you have the patience, confidence, courage as well as you are trying best. जर का तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवाल आणि या 3 गोष्टी तुमच्या सोबत असतील तर अर्थातच सक्सेस हे तुमचं आहे. अशा प्रकारची ही कविता आहे. This poem is by W.E. Hickson. Now in short, the summary of poem is, if you want to be a successful person, then you have to try again and again. At one time, if you will not get a success, you have to try again and again. If you have a courage, confidence and patience, then you will get success definitely. So keep on trying. Never give up because of you are getting discouraged. जर का तुम्हाला धैर्य नाही म्हणून तुम्ही गिवअप करताय असं कधीही करू नका. तुमच्याजवळ तुम्ही इफ यू आर गेटिंग द अनसक्सेस, तुम्ही जर का अपयश मिळतंय, देन आय एम गेटिंग अनसक्सेस, नाव आय विल गिव अप. डोंट डू दॅट. जर का तुम्हाला यश मिळत नाहीये म्हणून तुम्ही गिवअप करताय तर असं कधीही करायचं नाही. नाव इंग्लिश वर्कशॉप. द फॉलोइंग anagrams contain words, phrases from the poem. Guess and write what they are. आता खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दांशी निगडीत, त्या शब्दांशी रिलेटेड पोएममधून शब्द तुम्हाला लिहायचे. रेनी टॅग, अर्केज, वेट सर, रेड रॉ, टॅप नीज, सर्व पियर. आता यासाठी तुम्हाला कवितेमध्ये जे शब्द आलेले आहेत ते लिहायचे. Pick out line that convey the following from poem. If you keep trying without a doubt, you shall win. आता खाली दिलेल्या लाईनसाठी कवितेत कोणती लाईन आलेली आहे ती लिहायची. Is it not shameful to struggle hard? When others can do work, you can, so you can, if you keep trying patiently. When you fail in your first attempt, make another one. आता थोडक्यात काही या सेंटेन्सवरून काय लक्षात येतं आपल्याला की इफ ॲट द फर्स्ट अटेम्प्ट यू विल गेट अ फेल्युअर और अनसक्सेस. तुम्हाला जर पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये कधीच असं कोणाला होत नाही की पहिल्या प्रयत्नामध्येच यश मिळतं. म्हणजेच काय तर इफ इन द फर्स्ट अटेम्प्ट यू विल गेट द फेल्युअर, देन यू हॅव टू डू अ सेकंड अटेम्प्ट अँड यू हॅव टू एनकरेज युअरसेल्फ. तुम्हाला तुमच्या स्वतःलाच एनकरेज करायचं असतं की नाही मी हे करू शकतो. जर का तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, सेल्फ कॉन्फिडन्स असेल, तुमच्यामध्ये करेज असेल तर यू हॅव टू रिएनकरेज युअरसेल्फ. तुम्हाला स्वतःलाच एक धीर द्यायचा असतो, एक कॉन्फिडन्स द्यायचा असतो की मी हे करू शकेन आणि मला हे करायचे. देन ओनली यू कॅन डू बेटर. देन नेक्स्ट इज फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनॉम्स, अपोजिट वर्ड फॉर द फॉलोइंग. अँटोनॉम्स म्हणजे काय? अपोजिट वर्ड. खाली दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द कवितेतून लिहायचे. सक्सीड, पनिशमेंट, करेज, स्टॉप और क्विट और लूज. ओके.
देन आन्सर इन युअर ओन वर्ड. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या शब्दात लिहायची आहेत. फर्स्ट, व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. नेहमी तुमच्या मनामध्ये एक किंवा तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये एक लेसन, एक धडा कोणता लक्षात ठेवायचा आहे. ऑब्वियसली सिम्पल इज दॅट कीप ऑन ट्राईंग. इफ यू विल गेट फेल्युअर ॲट फर्स्ट अटेम्प्ट देन ओनली यू हॅव टू कीप ऑन ट्राईंग अंटिल यू गेट सक्सेस. काय लक्षात ठेवायचं आहे की प्रयत्न नेहमी करत राहायचे. पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश मिळालं तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे. एका कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करायचे. म्हणजे असं नाही की मी 4 वेळा प्रयत्न केला, मला सक्सेस नाहीच मिळालं, मला फेल्युअर मिळालं, मी आता प्रयत्न करणं सोडून देणार, असं नाही करायचं. यू हॅव टू कीप ऑन ट्राईंग अंटिल यू गेट अ सक्सेस. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करायचे असतात. व्हॉट शूड समवन हू लूज अ रेस ऑर डू. म्हणजे एखादा व्यक्ती जर का रेस हारला, स्पर्धा हारला, तर त्याने काय करावं. नाव दिस इज पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. व्हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट वेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. तुम्ही जर का सक्सेस मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी स्ट्रगल करताय तर कोणत्या क्वालिटीज इम्पॉर्टंट आहेत. कॉन्फिडन्स, यू हॅव अ कॉन्फिडन्स. देन यू हॅव अ करेज. देन यू शुड हॅव अ पेशन्स. म्हणजे तुमच्याकडे यू शुड हॅव अ करेज, यू शुड हॅव अ पेशन्स, देन यू शुड हॅव अ कॉन्फिडन्स. दीज क्वालिटीज नीडेड फॉर यू आर गेटिंग अ सक्सेस. जर का तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल, करेज असेल, पेशन्स असतील. पेशन्स कशासाठी गरजेचे असतात. जर का तुम्हाला पहिल्या वेळेस अपयश मिळालं तर तेवढे पेशन्स तुमच्याकडे लागतात की तुम्ही दुसरा ट्राय करावा. नाहीतर काय, जर पेशन्स नसतील तर पहिल्यांदा अपयश मिळालं, नाही बाबा मी आता प्रयत्नच करणार नाही, अशीही काही जणांची प्रवृत्ती असते. म्हणूनच पेशन्स जेव्हा असतील त्यावेळेस तुम्ही प्रयत्न सतत करत राहाल. When can success have a greater value? When you get it easily or with difficulty. ज्यावेळी तुम्हाला एखादं यश अगदी सहजरित्या मिळतं किंवा काही वेळेला खूप प्रयत्नांनी मिळतं, तर कोणत्या यशाला जास्त व्हॅल्यू आहे. कोणत्या यशाला जास्त व्हॅल्यू आहे. जे तुम्हाला सहजासहजी मिळतं त्या यशाला, की ज्या यशासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता त्या यशासाठी जास्त व्हॅल्यू आहे. आता तुमचे व्ह्यूज काय आहेत ते लिहायचे. इफ यू आर थिंकिंग दॅट इफ वी आर ट्राईंग मोर अँड देन वी गेट अ सक्सेस, दॅट सक्सेस इज मोर व्हॅल्युअर, then you can write. If somebody think that easily success is valuer, then you have to write. Number 5, read the poem and fill in the web using point from it. आता इथं पोएम रीड करून ही जी वेब डायग्राम आहे ती कंप्लीट करायची. व्हॉट लीड्स टू सक्सेस. म्हणजे सक्सेस, यश मिळवण्यासाठी काय गरजेचं आहे. फर्स्ट, ट्राय अगेन, बरोबर. देन सेकंड इज confidence, patience. Then afterwards you have be a patience. Then you should have a confidence. Then you should have a courage. अशा प्रकारे म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय काय गरजेचं आहे हे पोएमच्या मदतीने लिहायचे. आता मी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे लिहायचे. नंबर 6, most line from the poem can serve as a truth or a proverb. Pick out 3 or 4 such line. पोएम मध्ये काही अशा लाईन आलेल्या आहेत की ज्या खरं सत्य आहे त्या इथं लाईन लिहायच्या. Now here we have done the poem Try Again. Again I will explain the summary of Try Again. The summary of Try Again is, if in the first chance you will not get a success, then you have to do again and again. In first attempt you will get a failure, you have to keep on trying until you get a success. You have be patient, you have be confident, you have be you have to be a patient,
you have to be a confident and you have to be a courageous for getting a सक्सेस. तुम्हाला जर सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला पेशन्स असणं गरजेचं आहे, कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे आणि शिवाय तुमच्यामध्ये धैर्य असणंही गरजेचं आहे. अँड इफ यू विल गेट अ फेल्युअर इन द फर्स्ट चान्स यू हॅव टू कीप ऑन ट्राईंग अगेन अँड अगेन विदाउट एनी हेजिटेशन. जर का तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश मिळालं तर खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. नाउ दिस इज द समरी. विदाउट एनी हेजिटेशन यू हॅव टू डू or you have to keep on trying again and again until you get a success. Now here we have done with the poem. Thank you.